राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांनाच उमेदवारी। आज उमेदवारी अर्ज भरणार विधिमंडळातील अधिकारी सिल्व्हर ओकला जाऊन अर्ज भरून घेणार, सूत्रांची माहिती। भाजपचे 4 उमेदवार आज राज्यसभेसाठी अर्ज भरणार। विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते, रामराव वडकुते भरणार अर्ज। राज्यसभा निवडणुकीमध्ये रंग भरणार। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागा बिनविरोध होणार नाहीत। शिवसेनेनं 2 उमेदवार दिल्यास गणित कसं जुळणार याची उत्सुकता। महाविकास आघाडीची आज बैठक। दुपारी विधान भवनात बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे, जयंत पाटील सपकाळ उपस्थित राहणार। राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेत रस्सीखेच। इच्छुकांनी नंदनवन इथं एकनाथ शिंदेंची घेतली भेट। राज्यसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे कुणाचं नाव करणार पुढं, याकडे नजरा। ठाकरे गटाची शिष्टाई फळाला। प्रभाग समितीच्या निवडणुका मनसे ठाकरे गट एकत्र लढणार। मनसेनं तटस्थतेची भूमिका बदलली। स्वीकृत नगरसेवक पद 6, अर्ज आले 500। भाजपा मोठा पक्ष, इच्छुकांची गर्दी स्वाभाविक। नाशिक भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांची प्रतिक्रिया। ई चलान प्रणाली विरोधात राज्यातल्या वाहतूकदार संघटना आक्रमक। बस मालक संघटना आज संपावर। वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावर करणार आंदोलन। इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणमध्ये मोठी जीवितहानी। इराणमध्ये आतापर्यंत 1405 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये नागरिक आणि सैनिकांचा समावेश। इराणमध्ये 4 दिवसांपासून इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित। गेल्या 100 तासांपासून इंटरनेट नाही। वर्षभरात अशा प्रकारे इंटरनेट बंद करण्याची ही दुसरी घटना। खामेनीच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम इराणनं ढकलला पुढं। तेहरानमध्ये अभूतपूर्व गर्दी लोटण्याची शक्यता। मोठ्या गर्दीवर इस्रायल अमेरिका मारा करण्याची भीती। अमेरिकन सिनेटचा अध्यक्ष ट्रम्प यांना मोठा दिलासा। ट्रम्प यांच्या युद्धबंदीसंदर्भात अधिकाऱ्यांना कात्री लावणारं विधेयक नामंजूर। सिनेटमध्ये 47 विरुद्ध 53 मतांनी विधेयक नामंजूर। अमेरिकन पाणबुडीनं हल्ला करून हिंदी महासागरात इराणी युद्धनौकेला दिली जलसमाधी। अमेरिकेनं प्रसिद्ध केला थरकाप उडवणारा व्हिडिओ। इराणमधील दहशतवादी राजवट संपवली। इराणच्या एअर स्पेसवर लवकरच कब्जा। व्हाईट हाऊसनं जारी केलं स्टेटमेंट। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। एस जयशंकर यांचा प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशी संवाद। आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा। शेअर बाजारामध्ये आज सकारात्मकता। सेन्सेक्स 400 अंक तर निफ्टी 100 अंकांवर उघडला। युद्धामुळे 3 सत्रांमध्ये होती मोठी घसरण। आज डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 58 पैसे मजबूत। मात्र कच्चं तेल 3% महागलं। युद्धजन्य परिस्थितीचा निर्यातक्षम द्राक्षांना फटका। जुन्नर तालुक्यातील शेतकरी अडचणीत। द्राक्षांची परदेशी बाजारपेठेतली मागणी घटली। युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आखाती देशांमध्ये निर्यात महागली। कांद्यासह अन्य भारतीय मालाला वाहतुकीसाठी सोसावा लागतोय अतिरिक्त खर्च। आजीनं नातवावर ओतलं उकळतं पाणी। नागपूरच्या कोराडीतील खळबळजनक घटना। रंग उडवल्याच्या रागातून चिमुकल्यावर फेकलं उकळतं पाणी। नाशिकमधील मालती IVF सेंटरची मान्यता रद्द। स्त्रीबीज तस्करी प्रकरणी कारवाई। बुधवारी मनपानं IVF सेंटर केलं होतं सील। RTEसाठी शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार। प्रवेश प्रक्रियेआधीच अनेक विद्यार्थी बाद। 1 किलोमीटर अंतर्गत शाळा नसल्यानं विद्यार्थी प्रवेशापासून वंचित। दूध उकळताच दुधाचा झाला रबरासारखा गोळा। भेसळयुक्त दुधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड। शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातली घटना।
महाराष्ट्रात 3 दिवस उन्हाचा तडाखा. मुंबईचं कमाल तापमान बुधवारी 38 अंशांवर. पुढचे काही दिवस राज्यात उष्ण वाऱ्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता. आज वानखेडेवर रंगणार दुसरी सेमीफायनल. गटविजेत्या टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान.